आपण पाहतोय आज सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे, पण मात्र दहीहंडीचा उत्सव कुठेही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। सध्या मी आलेली आहे कांदिवली परिसरामध्ये। कांदिवलीत आपण पाहतोय की गल्लीबोलात देखील मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली जात आहे। सध्या कांदिवली परिसरामध्ये देखील बाळ मराठा या गोविंदा पथकाने या ठिकाणी 5 थरांची हंडी लावून सलामी दिलेली आहे। खरं तर हे संपूर्ण ग्रुप आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूया। किती वर्षापासून तुम्ही अशाच पद्धतीत गल्लीबोलातली हंडी फोडता? 6 वर्ष झाले आम्हाला। कशी मेहनत असते, तुम्ही प्रॅक्टिस कशी करता? खूप छान होते, मस्त होते। भर पावसामध्ये तुम्ही आज हंडी लावलेली आहे, नेमका किती अडचण वाटली किंवा कसं वाटलं? बरं वाटलं, आमच्याकडे ते पॉवर आहे, 6 थर लावायचे आमच्याकडे पॉवर आहे ते, म्हणून आम्ही उभा राहतात कडक आणि मस्त। तू काय सांगशील? पाऊस पडतोय, त्याच पावसामध्ये तुम्ही आज हंडी लावलेली आहेत, 5 थर लावलेले आहेत, काय सांग? काय नाही, मस्त आनंद आला पावसात थर लावायला आणि एकदम मजा आली। खरं तर या ठिकाणी 5व्या थरावरती असलेला या ठिकाणी लांडगा आहे। तुझं नाव काय? देवेश। देवेश। किती वर्षाचा आहेस तू? 8। किती वर्षापासून हंडी फोडण्यासाठी 5 थरावरती असतो? 3 वर्ष झाले त्याला। निश्चितच तो 3 वर्षापासून हंडी फोडण्यासाठी या ग्रुप सोबत येतो। इथले आयोजक आहेत किरण दादा, काय सांगशील? खरं तर गल्लीबोलामध्ये मोठ्या उत्साहात हंडी फोडली जाते, पण मोठमोठ्या हंड्या ज्या आहेत त्या माध्यमांवरती दाखवल्या जातात, गल्लीबोलामध्ये कसा उत्साह असतो? मॅडम ऍक्च्युली बघायला गेलं गल्लीबोळ मोठं मंडळ असो किंवा छोटं मंडळ असो, सगळे मंडळ आहेत ना सेमच प्रॅक्टिस करतात। असं नाही की कोणी कमी जास्त करतात, काय करतात। आता ह्या वर्षी काय झालंय की माहिती आहे का, पाऊस असल्यामुळे बऱ्याच मुलांनी तरी ह्यांनी बऱ्यापैकी चांगले थर लावलेले आहेत त्याच्यामध्ये, कुठे याच्यामध्ये नाही। आता मोठ्या मोठ्या हंडीमध्ये मॅडम कसं होतं माहिती आहे का, की मीडिया पण जास्त कव्हर त्या साईडला गेली जाते, असा हिशोब। आता ह्याच्यामध्ये आता येणाऱ्यामध्ये पण बरेच मंडळ आमच्याकडे येणार आहेत, ते 7 तर 8 तर इथे लावणारे आहेत, असं। तर इथे येणाऱ्या सगळ्याच गोविंदा पथकांसाठी काय सांगशील? सगळ्यांनी सेफर म्हणजे एकदम सेफ राहून गोविंदा पथकाची दहीहंडी करावी आणि जास्त करून 14 वर्षावरीलच मुलांना वरती चढवा, बस आमची हे कसं त्यांना हे प्रार्थना। आणि कसं आपला मराठी जो सण आहे तो कंटिन्युटी चालला पाहिजे, हेच आमची उद्दिष्ट आहे। हे मंडळ त्यासाठीच आम्ही स्थापन केलं श्रीमंतराजे युवा प्रतिष्ठान। निश्चितच तर आपण पाहतोय की भर पावसात देखील या ठिकाणी गल्लीबोलामध्ये अगदीच कांदिवलीचंच नाही तर मुंबईभरात देखील अशाच पद्धतीचा उत्साह जो आहे दहीहंडीचा तो गल्लीबोलातही पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।